मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींचे विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून सांगलीतील स्टेशन चौक येथे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसल्याने तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या एका तरुणीची तब्येत बिघडल्याचा संतापातून प्रशिक्षणार्थींना थेट स्टेशन चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरुणीला भुवळ आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध नसल्याने प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले। यावेळी आंदोलक तुकाराम बाबा महाराज यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। दरम्यान तिसऱ्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांच्या आमदारांनी फोनवरून पाठिंबा दिलाय। तसेच जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम यांनी आंदोलनस्थळी भेट देत लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कार्यरत शासकीय आस्थापनांमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करण्यात यावा, याच वेतनावर कायम ठेवण्यात यावं, रुजू दिनांकापासून वयग्राह्य धरण्यात यावं, युवकांची गरज असेपर्यंत ही नियुक्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले। येथील स्टेशन चौकात हे आंदोलन सुरू आहे। येथील यासाठी राज्यभरातून प्रशिक्षणार्थी आलेले आहेत। संजयनगर येथील स्फूर्ती सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांनी थेट घरात घुसून सविता कोळेकर या महिलेवर हल्ला केला। या हल्ल्यात महिलेच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या असून उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। भटक्या कुत्र्यांनी घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याने महापालिका विरोधात संतापाची लाट पसरली आहे। रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर भटके कुत्रे हल्ला करतात, मात्र आता नागरिकांच्या घरात घुसून कुत्रे हल्ले करत असल्याने नागरिक घरी तरी सुरक्षित आहेत का असा सवाल आता करत आहेत। रविवारी दुपारी संजयनगर येथील स्फूर्ती सोसायटीमध्ये सविता कोळेकर या घरी झोपल्या होत्या। यावेळी घराचा दरवाजा उघडा होता। 5 ते 6 कुत्र्यांनी घरात प्रवेश करत महिलेवर हल्ला चढवला। त्यांच्या हातावर, पायावर आणि इतर अंगावर कुत्र्यांनी जबरदस्त हल्ला केला, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना शेजारच्या लोकांनी तातडीने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केलं। उपचार सुरू असले तरी त्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याची दृश्य अंगावर शहारे आणणारी होती। दरम्यान या प्रकरणामुळे संजयनगर परिसरात संतापाची लाट पसरली आहे। संकल्प फाउंडेशनच्या वतीने येथील कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर आयोजित केलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे 31,000 रुपयांचे पारितोषिक पटकावले। अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या या स्पर्धेसाठी शेकडो सांगलीकरांनी उपस्थिती लावली। कसबे डिग्रजच्या डिग्रज बोट क्लबने द्वितीय तर समडोळीच्या वारनामाई बोट क्लबने 3रा क्रमांक पटकावलाय। विजेत्यांना भाजप नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। गावभाग येथील संकल्प फाउंडेशनच्या वतीने येथील स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत मोरिया बोट क्लब सुखवाडी, वारनामाई बोट क्लब समडोळी, डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज, न्यू शानदार बोट क्लब तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी, सफारी बोट क्लब वरद विनायक इचलकरंजी, सप्तर्षी बोट रॉयल कृष्णा बोट क्लब, जय मल्हार बोट क्लब कसबे डिग्रज, तरुण मराठा क्लब ब अशा 11 स्पर्धांनी सहभाग घेतला होता। सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास स्पर्धेला प्रारंभ झाला। सुमारे 45 मिनिटे चाललेल्या या शर्यतीमध्ये एकूण 7 किलोमीटरचं अंतर कापून सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने विजेतेपद पटकावलं। स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तरुण मराठा बोट क्लबने आघाडी घेतली होती, तर दुसऱ्या क्रमांकासाठी डिग्रज बोट क्लब आणि वारनामाई बोट क्लब यांच्यात प्रचंड चुरस होती। मात्र अखेरच्या क्षणी डिग्रज बोट क्लबने आघाडी घेत दुसरा क्रमांक मिळवला, तर वारनामाई बोट क्लबला 3ऱ्या जागावर यावं लागलं। वाळवा तालुक्यातील एलूर आणि कुरळप गावांच्या शिवेवर बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे। शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या घराबाहेर बांधलेल्या एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झालाय। सदरची घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली। एलूर कुरळप शिवेवर शेतात घर असलेले शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर एक कुत्रा साखळीने बांधला होता। मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने दबा धरून कुत्र्यावर हल्ला केला। बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र साखळीला बांधलेला असल्यामुळे तो त्याला दूरवर घेऊन जाऊ शकला नाही। ही संपूर्ण घटना पाटील यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एलूर आणि कुरळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। यापूर्वीही याच भागात बिबट्याने अनेकदा शेळ्या आणि इतर लहान जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यात। त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी शेतात राहणाऱ्या कुटुंबांची चिंता वाढली आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि जनावरांचे तसेच मनुष्यहानीचे नुकसान होणार नाही।
महादेवी हत्तीन परत मिळवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून नांदणी येथून निघालेली पदयात्रा कोल्हापूर शहराच्या दारात आली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यामध्ये सहभागी झाले। या पदयात्रेत राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, धैर्यशील माने, आमदार विश्वजित कदम, राहुल आवाडे, बेळगावचे आमदार अभय पाटील, संजय पाटील, प्रकाश आवाडे, उल्हास पाटील, राजू आवळे, भाजपाचे सावकार मादनाईक आणि अन्य पक्षाचे प्रतिनिधी यांनीही पदयात्रेत सहभागी झाले। दिवसभरात 45 किलोमीटर चालत ही पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। पदयात्रेदरम्यान रिलायन्स उद्योग समूहाचे जिओ पेट्रोल पंपाला छावणीचे स्वरूप दिल्याचं पाहायला मिळालं। महादेवी हत्तीनेचं आंदोलन आणि अंबानींवर दबाव, महादेवी हत्तीन नांदणी गावातील सांस्कृतिक आणि भावनिक वारशाचा अविभाज्य भाग आहे, तिला वनतारा प्राणी संग्रहालयात पाठवण्याच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झालेत। माधुरी आमच्या गावाची ओळख आहे, ती परत मिळालीच पाहिजे असं राजू शेट्टी यांनी ठामपणे सांगितलं। सांगलीच्या मौजे डिग्रज या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मळी मिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याचा प्रकार घडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। नदीकाठच्या कारखान्यांकडून कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केलाय। तर नदीपात्रात सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित पाण्यामुळे मौजे डिग्रज परिसरामध्ये नदीला दुर्गंधी पसरली असून यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी देखील पडत असल्याचा आरोप फराटे यांनी केला। याबाबत प्रदूषण महामंडळाने दखल घेऊन संबंधितांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना फराटे म्हणाले, मौजे डिग्रज येथे कृष्णा नदीच्या पात्रात काही कारखान्यांनी मळी मिश्रित पाणी सोडले, यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरण्यात आली आहे। त्याचबरोबर नदीतील जलचरांना मोठा फटका बसत आहे। या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून कळवले आहे। या संदर्भात जे कारखाने मळी थेट नदी पात्रात सोडत आहेत त्यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान कृष्णा नदी प्रदूषण वारंवार होते, यावर ठोस उपाययोजना कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। औरंगजेबाच्या थडग्यावरील मजार मोगल सम्राट बादशाह शहनशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड काढण्याच्या आदेशाची प्रत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे निघालेल्या हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे। या नोटिशीच्या निषेधार्थ शिंदे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने केली। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा प्रशासनाकडून शिवभक्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून येत्या 8 दिवसात बोर्ड न हटवल्यास हिंदुत्ववादी कार्यकर्तेच हा बोर्ड काढून टाकतील असा इशारा माजी आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना दिलाय। पावसाळी अधिवेशनावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मजारवरील मोगल सम्राट बादशाह शहनशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड हटवण्यासंदर्भात निवेदन दिलं होतं। महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत कारवाई करा असा शेरा दिला होता। त्याची प्रत घेऊन आज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आणि हिंदू एकताचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशाची प्रत देण्यासाठी जाणार होते, पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाबंदीची नोटीस काढली। यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने केली। पर्यावरण रक्षणासाठी सीडबॉल पेरणी या उपक्रमात विद्यार्थ्यांनी 4000 सीडबॉल बनवलेत आणि चिंचणी परिसरात पेरणी केली आहे। निसर्गाचं योग्य संगोपन करून आपल्या हातून येणाऱ्या पिढीसाठी मोठे मोलाचे कार्य आणि देशसेवा घडणार आहे। या उपक्रमातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विद्यालयाने महत्त्वपूर्ण वाटा उचललाय। सशक्त देश आणि आरोग्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सर्वजण सदैव कटिबद्ध राहू असं आवाहन नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांनी केलंय। कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीडबॉलची पेरणी करून पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम सादर केला। या उपक्रमाचे उद्घाटन कडेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांनी केले। या प्रसंगी मंडळ अधिकारी सौ सविता जाधव, ग्राम महसूल अधिकारी आकाश कांबळे, आसतचे राजाराम तांदळे,
शाळा समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, या उपक्रमाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक अरुण सावंत, वृक्ष संवर्धन विभाग प्रमुख उमाकांत सावंत, पर्यवेक्षक सतीश मेटकरी उपस्थित होते। यावेळी अरुण सावंत म्हणाले, जे विचारांचे बीजारोपण केले ते आज सागर कुलकर्णी सारख्या आदर्श अधिकारी रूपी वटवृक्षात रूपांतर झाले। विद्यार्थ्यांनी याचा आदर्श घ्यावा। या कार्यक्रमात गुरु शिष्य एकत्र येण्याचा योग आल्यामुळे आनंद झाला। त्याचप्रमाणे ही संकल्पना म्हणजे बियांची नैसर्गिक पद्धतीने रुजवण करणे। विद्यार्थ्यांनी माती आणि सेंद्रिय खतांचा वापर करून विविध वनस्पतींच्या बिया गोळा करून सीडबॉलच्या माध्यमातून शालेय परिसरात आणि चिंचणीतील वन विभागाच्या टेकडीच्या मोकळ्या जागांमध्ये वापर करून यशस्वी पेरणी केली आहे।